एका घनदाट जंगलात बिट्टू नावाचा एक छोटा हत्ती राहायचा. बिट्टू दिसायला खूप गोंडस होता, पण तो प्रचंड खोडकर होता. त्याला जंगलातील इतर प्राण्यांची मस्करी करायला खूप आवडायचं. बिट्टूचा सर्वात लाडका उद्योग म्हणजे आपल्या सोंडेत पाणी भरणे आणि नदीकाठी पाणी पिणाऱ्या प्राण्यांवर अचानक फवारा सोडणे. बिचारे ससे, माकडे आणि हरिण ओलेचिंब झाले की बिट्टू जोरात हसायचा. प्राणी त्याला म्हणायचे, "बिट्टू, असं कोणाला त्रास देऊ नकोस." पण बिट्टू कोणाचंच ऐकायचा नाही. एके दिवशी बिट्टू नेहमीप्रमाणे नदीवर गेला. तिथे एक छोटा ससा गवत खात होता. बिट्टूने सोंडेत पाणी भरलं आणि सशावर उडवणार इतक्यात त्याचा पाय एका चिखलाच्या थारोळ्यात घसरला. बिट्टू धपकन खाली पडला. त्याला स्वतःला सावरता येईना. तो मदतीसाठी ओरडू लागला, "वाचवा, वाचवा!" त्याला वाटलं की आपण सगळ्यांना त्रास दिला आहे, आता आपल्याला कोणीच मदत करणार नाही. पण ज्या सशाला तो भिजवणार होता तो धावत आला. त्याने इतर माकडांना आणि प्राण्यांना बोलवले. सर्वांनी मिळून वेलींच्या साह्याने बिट्टूला बाहेर खेचले. बिट्टूला आपली चूक उमजली. त्याला खूप वाईट वाटलं की आपण ज्यांना त्रास दिला त्यांनीच आपल्याला संकटात मदत केली. त्याने सर्वांची माफी मागितली आणि ठरवलं की इथून पुढे तो आपली शक्ती कोणाला त्रास देण्यासाठी नाही तर मदत करण्यासाठी वापरेल. त्या दिवसापासून बिट्टू सगळ्यांचा लाडका मित्र बनला. तात्पर्य: आपली शक्ती दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी नाही तर मदत करण्यासाठी वापर.